नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो आणि तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज आहे 15 मार्च आणि आज आपल्याला महत्त्वाच्या करंट अफेअर्स प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये बघायचे आहेत। हे लेक्चर बघून झाल्यानंतर या लेक्चरची PDF आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा। याचा वापर तुम्हाला रिव्हिजनसाठी करता येईल। टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून ही PDF डाउनलोड कराच। डायरेक्टली मुद्द्याकडे येतोय। पहिला प्रश्न बघा, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारी ब्ल्यू लाईन ही खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा रेषा म्हणून कार्य करते? ब्ल्यू लाईन हे एका बॉर्डरचं नाव आहे, दोन देशांच्या दरम्यानची ही बॉर्डर आहे। आयोगाने असे क्वेश्चन आधी विचारलेत का? तर यस, डुरांट लाईनवरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय। मी तुम्हाला हा होमवर्कसाठी देतोय की डुरांट लाईन ही कोणत्या दोन देशांमध्ये आहे। आता ब्ल्यू लाईन जी आहे ना, तर ही लेबनॉन आणि इस्रायल या दोन देशांच्या दरम्यानची ही सीमा आहे, ज्याला ब्ल्यू लाईन असं नाव देण्यात आलंय। इस्रायलनी ना दक्षिण लेबनॉनचा भाग हा युद्धामध्ये जिंकला होता। इथं इस्रायली सैन्य होतं, पण 2000 साली इस्रायलनी लेबनॉनसोबत ॲग्रीमेंट केलं आणि तिथून दक्षिण लेबनॉनमधून त्यांनी स्वतःचं सैन्य माघारी घेतलं। त्यावेळेसपासून या लाईनला, त्यांच्या दोघांच्या सीमेला ब्ल्यू लाईन असं नाव देण्यात आलंय। आता हे ब्ल्यू लाईन एक्झॅक्टली कुठं आहे हे आपण मॅपमध्ये बघू। हा आपला भारत देश। भारताच्या आपण जसं जसं पश्चिमेकडे जाऊ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, कुवेत, इराक, सिरिया हे काहीतरी लेबनॉन सारखं दिसतंय, त्यानंतर इस्रायल। म्हणजे जर आपण इथं थोडं झूम करून आलो ना, तर ह्या लेबनॉन देश, त्याची राजधानीचं ठिकाण हे ब्युरेट आणि हा आहे इस्रायल। ओके, हा पूर्ण इस्रायलचा भाग आहे। हे तुम्हाला जेरुसलेम दिसेल, त्यानंतर हे वेस्ट बँक, हे गाझा स्ट्रीप जिथं बॉम्बिंग झालं होतं, मग इथून काही म्हणजे टेररिस्ट आले होते तिथं, मग आता इस्रायलचा मारा सुरू आहे। तर हे तर सगळं झालं याचा जॉग्राफिकल अँगल। इथं जर तुम्ही मॅपमध्ये या व्यवस्थित बघितलं, ही जी पांढरी रेष दिसते ना, ही म्हणजे जी इस्रायल या देशाला या लेबनॉनपासून वेगळं करते, तर ही जी व्हाईट लाईन आहे यालाच ब्ल्यू लाईन, या सीमेला ब्ल्यू लाईन असं नाव देण्यात आलंय। ओके, आता ही ब्ल्यू लाईन रिसेंटली चर्चेत कुठून आली आहे? तर अमेरिकेचे जे राजदूत आहेत ॲमॉस हॉटस्चिन, तर यांनी लेबनॉन आणि इस्रायल यांना संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यातली जी सीमा आहे आणि त्या सीमेकडून जे एकमेकांमध्ये तणाव निर्माण होतोय, तुम्हाला माहिती असेल इस्रायलचा सध्या हिजबुल या संघटनेवरती मोठा हमला सुरू आहे, तर या दरम्यान या सीमेवरती जो तणाव निर्माण झालेला आहे, तर तो लवकरात लवकर शांत करावा, याच्यातून काहीतरी राजनैतिक तोडगा काढण्याची गरज आहे, अशा प्रकारचे भाष्य हे अमेरिकेच्या राजदूतांनी दिलेलं आहे। त्यामुळे ही लाईन, ही सीमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। जगात बऱ्याचशा ठिकाणी ना असं वेगवेगळे काहीतरी कॉन्फ्लिक्ट सुरू आहेत आणि त्याच्यामुळे एक्झाममध्ये तो मॅच द पेअरमध्ये 2-3 सीमांची नावं देतील आणि ते कोणत्या कोणत्या देशांसोबत आहेत, तर त्या दोन देशांच्या पेअर पण देतील आणि हे कोणत्या सीमा कोणत्या देशाशी संदर्भात आहेत हे विचारतील। ओके, तर याचा थोडासा अभ्यास करा। ड्युरंट लाईन कोणत्या दोन देशांदरम्यान हे मला कमेंट करून कळवा। पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच संशोधकांनी कोणत्या देशात 8 डोळे आणि 8 पाय असलेल्या विंचूच्या नवीन प्रजातीचा शोध लावला? तर ही एक विंचूची नवीन प्रजाती आहे, जे की इथं पर्याय दिले थायलंड, इंग्लंड, व्हिएतनाम, मालदीव। तर याच्यापैकी थायलंड या देशामध्ये सापडलेली आहे। संशोधकांनी 8 डोळे आणि 8 पाय असलेल्या विंचूची नवीन प्रजाती शोधून काढली आहे। खूप भारी आहे ना, बघा 8 डोळे आहेत त्या विंचूला आणि 8 पाय। म्हणजे आपण जनरली असे भरपूर पाय असलेले बरेचसे ॲनिमल बघितलेत, पण 8 डोळे, तर हे एक वैशिष्ट्य आहे ना। तर लक्षात ठेवायचं आहे, थायलंड या देशामध्ये अशा प्रकारचा विंचूची प्रजाती सापडलेली आहे। आता ह्या विंचूच्या प्रजातीला ना तिथलच्या ज्या नॅशनल पार्कमध्ये ही प्रजाती सापडली आहे, त्याच नॅशनल पार्कचं नाव देण्यात आलंय, ते म्हणजे क्रॅचन। याला युस्कॉर्पियस क्रॅचन असं नाव देण्यात आलंय। युस्कॉर्पियस म्हणजेच विंचू आणि त्याच्याच या उपप्रजातीला युकॉर्पियस क्रॅचन असं नाव देण्यात आलंय। हा विंचू कोणत्या नॅशनल पार्कमध्ये सापडलाय? तर त्याचं पूर्ण नाव आहे काइंग क्रॅचन नॅशनल पार्क। काइंग, ओके, इंग्लिशचं स्पेलिंग असल्यासारखं, म्हणजे का इंग, ओके, इंग म्हणजे इंग्लिश ENG, तर का इंग, का इंग क्रॅचन नॅशनल पार्क। ओके, सोपं आहे ना नाव लक्षात ठेवायला? जाऊ द्या, नाव जरी नाही लक्षात राहिलं ना, तरी याचं जॉग्राफिकल लोकेशन तुमच्या नक्की लक्षात राहील। मॅपमध्येच मी तुम्हाला दाखवतो।
हा बघा आपला आहे भारत देश आणि जसं तुम्ही भारताच्या साऊथ ईस्टकडे याल, जसं इथं बघा थोडंसं आपण बांगलादेशमध्ये आलो, म्यानमार, त्याच्यानंतर लाओस आहे बघा हे, आणि हा जो काही जो देश आहे ना तो आहे थायलंड. थायलंडमध्येच जर तुम्ही या छोट्याशा या भागात जर बघितलं तर इथं हे काइंग क्रॅन्चन नॅशनल पार्क आहे. काइंग वरून तुम्हाला लक्षात राहील ते का इंग म्हणजे ENG इंग्लिशवाला काइंग. ओके, थायलंडचे जर आपण आजूबाजूचे देश बघितले तर इथं बघा उत्तरेकडं म्यानमारची सीमा लागून आहे, त्याचबरोबर इथं लाओस या देशाची सीमा सुद्धा लागलेली आहे. थायलंडच्याच आपण जर पूर्वेकडं बघितलं, पूर्वेकडं किंवा थोडं साऊथकडं, तर कंबोडिया या देशाची सीमा लागून आहे. थायलंडच्या एक्झॅक्ट दक्षिणेकडं गल्फ ऑफ थायलंड आहे. त्याचबरोबर थायलंडची सीमा ना इथं पुढं जाऊन या मलेशिया देशाला सुद्धा लागून आहे. ओके, म्हणजे इथून हा जो पूर्ण भाग आहे हा सगळा थायलंडचाच भाग आहे, जो मलेशियासोबत सुद्धा त्याची भूसीमा शेअर करतोय. ओके, आणि हे इकडे जे तुम्हाला बघायला मिळते ना हे आहे साऊथ चायना सी, याचाच सगळा वाद आहे. जे 9 डॉट लाईन 9 डॅश लाईन, त्याच्यानंतर हे एक महत्त्वाचं आयलंड आहे इथं, तर ह्याच्यावरून सगळा वाद चालू. इथं बरेचसे त्यांना एक स्ट्रॅटेजिक लोकेशन पण मिळते, चीनला एक्वायर करायचे त्या जागा, तर बराच इतिहास आहे याचा, आपण डिटेलमध्ये परत कधीतरी बघू. ओके, सध्या तुम्हाला या काइंग क्रॅन्चन नॅशनल पार्कची लोकेशन लक्षात येईल. इथंच 8 डोळे आणि हा 8 पाय असलेला नवीन विंचूची प्रजाती सापडली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. कोणता देश जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश बनला आहे? तर याचं करेक्ट उत्तर ते म्हणजे भारत. भारत हा आता जगातला सर्वात मोठा शस्त्र आयातदार, आयात म्हणजे काय, आपण इतर देशांकडून मागवतोय, निर्यात करत असतो, तर ही तर खूपच मोठी अचिव्हमेंट असते भारताची. पण आता सध्या आपण जगातल्या सगळ्यात मोठ्या शस्त्र आयातदार देशांमध्ये पोहोचलोय. हा अहवाल सिप्री या संघटनेने दिलेला आहे. सिप्री म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. ही एक अशी इन्स्टिट्यूट आहे, अशी संस्था आहे की जी सगळ्या देशांवरती लक्ष ठेवण्याचं काम करते. लक्ष कसं ठेवते तर प्रत्येक देशाने त्यांनी ओपनली काय डेटा अवेलेबल करून दिला आहे याचं ॲनालिसिस करते आणि त्याच्यामार्फत एक इयरबुक ते प्रकाशित करतात. ओके, सिप्री इयरबुक असंच त्याचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या देशांनी त्या पर्टिक्युलर वर्षांमध्ये किती आयात केली शस्त्रास्त्रांची, किती साठा त्यांच्याकडे आहे, निर्यात ते किती करतायत, एकूण जगामध्ये त्यांची भागीदारी काय आहे या गोष्टींमध्ये, असा सगळा डेटा या सिप्रीकडून सांगितला जातो. ओके, जर आपण डेटा बघितला ना तर 2014 ते 2018च्या तुलनेमध्ये 2019 ते 2023 ह्या 4 वर्षांचा टप्पा भारताविषयीचा जर बघितला तर जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश म्हणून भारत पुढे आलाय. भारताने मागच्या 4 वर्षांच्या तुलनामध्ये जी काही शस्त्रास्त्र आयात केलेली आहे ती 4.7% जास्त आहे. ओके, म्हणजे ऑलमोस्ट 5% तुम्ही लक्षात ठेवू शकता ना की मागच्या 4 वर्षांच्या तुलनेत मागचा 4 वर्षाचा जो आपला शस्त्रास्त्र विकत घेण्याचा जो दर आहे हा 5% वाढला आहे. ओके, जगामध्ये अमेरिका, फ्रान्स, रशिया, चीन आणि जर्मनी हे असे 5 मुख्य देश आहेत की जे शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणात निर्यात करतात. निर्यात म्हणजे ते इतर देशांना देतात, विकतात. मग यांची जी काही एकूण मार्केटमधली ह्यांची निर्यात जी आहे ना या 5च देशांची, तर ती 75% आहे. ओके, म्हणजे 5 देशांचा निर्यातीचा वाटा किती आहे? 75%. म्हणजे एका मोठ्या इंडस्ट्रीवरती या 5 देशांचा एक प्रभुत्व आहे. ओके, मोनोपॉलीज आहे या 5 देशांची. भारत एक नवीन स्पेस याच्यामध्ये बनवतोय. तुम्हाला माहिती असेल भारताकडून बरेचसे नवीन इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत. भारत, सौदी अरेबिया, कतार, युक्रेन आणि पाकिस्तान हे असे 5 देश आहेत की जे देश सगळ्यात मोठे आयातदार देश आहेत. म्हणजे हे 5 देश हे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र विकत घेत आहेत. एकूण शस्त्रास्त्र आयातीमध्ये या 5 देशांचा वाटा हा 35% आहे. ओके, ही सुद्धा एक मोठी बाब आहे. इथं जर बघितलं तर फक्त युक्रेनच असा देश आहे सध्या जिथे एक वॉर टाईप सिच्युएशन आहे, वॉर लढलं जाते, पण तरी इतर 4 देश हे मोठ्या प्रमाणात या शस्त्रास्त्रांचं आयात करतायत. ओके, 10 सर्वात मोठ्या शस्त्र आयातदार देशांपैकी 9 देश हे डायरेक्टली आशिया आणि त्याचबरोबर मध्य पूर्व देशांमधले येतात. ओके, मध्य पूर्वेलाच ओशिनिया असं म्हटलं जातं, हे पण लक्षात ठेवू शकता.
सिप्रीबद्दल सांगायचं झालं तर याची स्थापना ही 1966 मध्ये करण्यात आली होती. स्वीडिश संघटना ही एक स्वीडिश संसदेनेच याला स्थापन केलेलं आहे आणि शस्त्रास्त्र नियंत्रण करणं, निशस्त्रीकरण करणं, संघर्ष निवारणासह आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवरती संशोधन करणारी एक मुख्य संस्था आहे. यांच्याकडून सिप्री इयरबुक प्रकाशित केलं जातं. एवढं काही तुम्ही याच्याविषयी लक्षात ठेवू शकता. याचं हेड ऑफिस स्वीडनमध्येच स्टॉकहोम या ठिकाणी आहे. मी तुम्हाला ना थोडं ॲक्टिव्ह करतोय, एक नॉन स्टडी रिलेटेड क्वेश्चन विचारतोय. स्टॉकहोम याविषयी तुम्ही काय ऐकले? स्टॉकहोम हे काय? तुम्ही काय चर्चेमधून त्याला ऐकलं होतं किंवा एखादं कॅरेक्टर वगैरे कुठं बघितलंय का? मी स्टॉकहोममध्ये दिले जाणारे नोबेल प्राईजबद्दल बोलत नाहीये. ज्यांना क्लिक झाले स्टॉकहोम विषयी हे मला कमेंट करून कळवा. पुढचा मुद्दा बघा. अलीकडेच भारत शक्ती लष्करी सराव कोठे झाला? तर भारत शक्ती लष्करी सराव हा राजस्थानमध्ये आयोजित केला होता. पोखरणच्या वाळवंटात 12 मार्च रोजी याचं आयोजन झालं होतं भारत शक्ती या नावाखाली. आणि आपल्याच देशांच्या ह्या तिन्ही दलांचा हा सराव आहे ज्याच्यामध्ये मेड इन इंडियाची सगळी शस्त्र वापरण्यात आली होती. आपली जी शस्त्र आणि उपकरणांची जी ताकद आहे ही जगापुढं दाखवण्यासाठी म्हणून याचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि आपले जे तीनही दल आहेत म्हणजे नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्स या तीनही दलांचे प्रमुख इथं उपस्थित होते, ज्यांनी या भारत शक्ती सरावामध्ये भारताच्या शक्तीचं प्रदर्शन बघितलं आहे आणि जगापुढे सुद्धा ते मांडलं आहे. ओके, याचं प्रदर्शन कुठं झालं किंवा ही सराव कुठं झाला आहे? पोखरण, राजस्थान, हे लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अहमदनगर शहरासाठी नवीन मंजूर केलेलं नाव कोणतं? तर तुम्हाला हे माहिती असेल की अहमदनगरला आता नाव हे अहिल्यानगर देण्यात येईल. तर अशा प्रकारचा जो काही मंत्रिमंडळाचा ठराव आहे हा मान्य करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने बैठक घेतली आणि आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं केलं जाईल. ओके, ज्या पद्धतीने आपण बघितले की औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आहे, उस्मानाबादचं नाव हे धाराशिव आहे, त्याच पद्धतीने अहमदनगरचं नाव सुद्धा आता अहिल्यानगर ठेवण्यात येत आहे. अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे असं मला तरी वाटतंय. तुमचं याच्याविषयी मत काय कमेंट करून कळवा. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा वेल्हे नावाचा एक तालुका आहे, त्याला आता राजगड असं नाव देण्यात येईल. पुढचा प्रश्न बघा. जलव्यवस्थापनात अव्वल स्थान कोणत्या राज्याला देण्यात आले? एकूण 3 राज्य आहेत जलव्यवस्थापनामध्ये टॉपवरती आहेत. आता ही कशी टॉपवरती आहेत काय माहिती. करेक्ट आन्सर आहे हरियाणा, कर्नाटक आणि पंजाब. कर्नाटक कसं काय? तुम्ही बघितलं असेल ना रिसेंट बेंगलोरमध्ये काय सिच्युएशन आहे. आणि स्टील कर्नाटक राज्य हे या काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर यांच्यानुसार जारी करण्यात आलेल्या त्यांनी एक वापरलेल्या पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं जाते. वापरलेलं पाणी म्हणजे काय? युज्ड वॉटर. तर म्युन्सिपल युज्ड वॉटर मॅनेजमेंट या अंतर्गत या निर्देशांकामध्ये हरियाणा, कर्नाटक आणि पंजाब हे 3 राज्य देशामध्ये आघाडीवरती आहेत. पण इतर राज्यांची सिच्युएशन किती वाईट असेल आपण इमॅजिन करू. ओके, या CEEWने तीव्र पाणी संकटावरती तोडगा काढण्याच्या उद्देशाने प्रक्रिया आणि पुनर्वापरास प्राधान्य देण्यासाठी म्युन्सिपल युज्ड वॉटर मॅनेजमेंट निर्देशांक प्रस्थापित केला आहे. तुम्ही बेंगलोरविषयीची चर्चा ऐकली असणार आहे की तिथं बऱ्याचशा एरिया आहे की जिथं अजिबात पाणी जमिनीतून निघत नाही, म्हणजे भूजल पाणी हे नष्ट झालेलं आहे, डेड झोन म्हणून डिक्लेअर केलेले आहेत. ओके, आणि हे सगळं असताना बघा इवन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी सुद्धा टँकरनी पाणी चालू आहे. म्हणजे बघा आता काय सिच्युएशन आली आहे आणि तरीसुद्धा असं हे वॉटर मॅनेजमेंट करण्यात अव्वल स्थान मिळवत आहेत. ओके, चला आता पुढच्या क्वेश्चनकडे येऊ. नायब सिंग सैनी यांनी कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? तर ते राज्य आहे हरियाणा. हरियाणाचे ते आता नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. यापूर्वी जे होते तर त्यांनी राजीनामा दिलाय, मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला आणि आता नायब सिंग सैनी हे हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री बनलेत. एक्झाममध्ये असा क्वेश्चन येणं अपेक्षित नाहीये, पण मुख्यमंत्री हा विषय पॉलिटीमध्ये तुम्ही अभ्यास करून जाणं अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाचं जसं निवडणुकांकडे लक्ष आहे ना, तसं आपल्याच MPSC आयोगाचं लक्ष सुद्धा निवडणूक प्रक्रियांमध्ये जे काही प्रश्न बनू शकतील तर त्या गोष्टींकडे आहेत. मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा इलेक्शन्स होणारच आहेत, मुख्यमंत्री हे पद चर्चेमध्ये असणारच आहे. म्हणून आज तुम्ही हे लेक्चर बघून झाल्यानंतर
मुख्यमंत्री हा विषय डिटेलमध्ये वाचा, अभ्यासा. आणि जर तुम्हाला एक्सपेक्ट असेल की मी मुख्यमंत्र्यांवरती एखादं लेक्चर घ्यावं, मुख्यमंत्र्यांवरती म्हणजे मुख्यमंत्रींचं पद, त्यांच्या सेवा शर्ती काय असतात, शपथ हे प्रक्रिया कोणत्या कलमांमध्ये दिली आहे, त्यावरती आयोगाने कसे क्वेश्चन विचारलेत, हे जर अपेक्षित असेल तर प्लीज कमेंट करून कळवा. ओके, मी थोडक्यात सांगतोय, मुख्यमंत्र्यांविषयी आपल्या राज्यघटनेमध्ये अशी काही स्पेशल तरतूद नाही आहे की कुणाला मुख्यमंत्री बनवायचं आहे, म्हणजे काय क्रायटेरिया, काय त्याचं एज काय असलं पाहिजे वगैरे, असं काही क्रायटेरिया नाही आहे. कलम 163च्या सबकलम 1 मध्ये अशी तरतूद आहे, राज्यामध्ये जे राज्यपाल आहेत तर त्यांना त्यांच्या कार्यात अंमलबजावणीला मदत करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल, अशा प्रकारची तरतूद कलम 163 सबकलम 1 मध्ये आहे. आणि असंच कलम 164(1) सुद्धा आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड राज्यपाल करतील किंवा राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालच करतील, पण त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतील, अशी तरतूद 164(1) मध्ये. ओके, बाकी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती वगैरे कशी असते अगदी डिटेलमध्ये तुम्ही स्वतः वाचा. आणि जर तुम्हाला अपेक्षित असेल मी लेक्चर घ्यावं, प्रश्न उत्तर घ्यावीत, तर तसं कमेंट करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच कोचरब आश्रमाचं उद्घाटन कोणत्या राज्यात केलं? तर हे कोचरब आश्रम जो आहे ना, तर तो हिस्टॉरिकल आश्रम आहे आणि खरं तर याचं म्हणजे उद्घाटन पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला, हे गुजरात या राज्यामध्ये करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलं आहे. खरं तर याचं उद्घाटन नाही म्हणता येणार, रिनोव्हेशन केलेलं आहे, कारण ह्याची स्थापना, ह्या कोचरब आश्रमाची स्थापना ही महात्मा गांधीजींनी केली होती. महात्मा गांधीजी फर्स्ट टाइम ज्यावेळेस भारतात आले ना दक्षिण आफ्रिकेतून 1915 मध्ये, तर त्यावेळेस पहिला जो त्यांनी आश्रम स्थापन केला आहे तर तो आहे हा कोचरब आश्रम. ओके, कोचरब नाव थोडं वेगळं आहे बट लक्षात ठेवायचं आहे, कोचरब. ओके, कोचरब आश्रम जो की महात्मा गांधीजींनी स्थापन केलेला आहे. सध्या मग गुजरात युनिव्हर्सिटीने तो स्मारक आणि पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा जतन केलेला आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजेच NCPCR. ओके, तर याची स्थापना ही 2007 साली करण्यात आलेली आहे. मी हा प्रश्न इथं का घेतला आहे, कारण 12 मार्च रोजी NCPCR म्हणजेच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचा 19वा स्थापना दिवस होता, 12 मार्च रोजी. ओके, तर 12 मार्चला याची स्थापना झालेली आहे. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाची स्थापना 2007 मध्ये बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005चा जो कायदा आहे या अंतर्गत याची स्थापना करण्यात आली. सर्व कायदे, धोरणे, कार्यक्रम, प्रशासकीय व्यवस्था भारतीय घटनेतच तसेच संयुक्त राष्ट्रांच्या बाल हक्क करारात नमूद केलेल्या बालकांच्या हक्काच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत की नाही याची खात्री करण्याचं काम हे आयोग करतोय. ओके, म्हणजे जेवढ्या काही योजना बनतील, जेवढ्या काही गोष्टी सरकारकडून राबवल्या जातील आपल्या देशामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी या भारतीय राज्यघटनेमध्ये जे बालकांसाठी हक्क दिलेत त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्सने सुद्धा जे बालकांचे हक्क मेन्शन केलेत ना, तर या अख्यारीमध्ये सगळं काही येतंय का हे बघण्याचं काम किंवा हे सगळं सुसंगत आहे की नाही बालकांच्या हक्काच्या दृष्टिकोनातून हे बघण्याचं काम या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत केलं जातं, ज्याची स्थापना 2007च्या 12 मार्च रोजी करण्यात आली होती. ठीक आहे. 0 ते 18 वयोगटातील सगळे जे मुलं असतात, बालकं म्हणजे बाळ असतात, त्यांना बालकांच्या व्याख्येमध्ये कन्सिडर केलं जातं. ओके, तुमच्यापैकी किती जण आता सध्या बालक आहेत हे मला प्लीज कमेंट करून कळवा. अशा गोष्टी ज्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत शेअर कराल ना, तर मला तुमच्यात सामील झाल्यासारखं वाटेल, कारण ह्या बालकावस्थेतून आता बरेच वर्ष होऊन गेलेत बाहेर पडून. तर तुमच्यापैकी सध्या किती आहेत हे प्लीज कमेंट करून कळवा. तर आज आणखीन एक पॉलिटीचा विषय तुम्ही अभ्यासायचा आहे आणि तो म्हणजे हा NCPCR म्हणजेच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. याच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घ्या, कारण हा महत्त्वाचा आयोग आहे. आता खरं तर महिला आणि बाल विकास ह्या एक्झाम वगैरे काही स्वतंत्र होत नाहीत, पण त्याच्यासाठी तर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण इथं ना हा ज्यावेळेस तुम्ही विषय अभ्यासाल ना, तर बालकांना बघा मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जायचं आहे, असं त्यांना एक आपण अधिकार दिलेला आहे. 6 ते 14 वयोगटासाठी कलम 21(अ) त्याच्यासाठी तरतूद केली आहे.
कलम 24 सुद्धा आहे की वयाच्या 14 वर्षापर्यंत धोकादायक ठिकाणी त्यांना रोजगारापासून म्हणजे तिथं जाऊ द्यायचं नाही, असं सुद्धा आपल्याला कलम 24 मध्ये तरतूद दिली आहे. कलम 39E सुद्धा बालकांसंदर्भात आहे, 39F. तर हे सगळे डिटेल तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. लहान मुलांसंदर्भात बरेचसे कायदे सुद्धा आहेत. लैंगिक गुन्ह्यांबाबत बालकांचं संरक्षण अधिनियम कायदा असेल किंवा किशोर न्याय अधिनियम 2015चा कायदा, बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा RT राईट टू एज्युकेशनवाला. तर हे सगळ्या घटक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे असतात. थोडंसं वाचन तुमचं वाढवा. ओके, तर आज तुम्हाला 2 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. बालकांसंदर्भात आपल्या घटनेमधले महत्त्वाच्या तरतुदी कुठल्या कुठल्या कलमांमध्ये आहेत आणि कोणते आपले महत्त्वाचे कायदे बालकांसंदर्भात आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री हा पॉलिटीमधला विषय व्यवस्थितपणे अभ्यासा. हे लेक्चर कसं वाटलंय मला कमेंट करून कळवा. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.